माझ्या आजच्या या रेसिपीला ना मुलांकडून 5 स्टार रेटिंग मिळालेलं आहे. रेसिपीसुद्धा अगदी तशीच झालेली आहे. तुम्हाला ओळखायला आलं आहे का? काही जण ओळखतील, काही जणांना लक्षात नाही येणार. तर हे आहे चिजलिंग्स. शंकरपाळ्याचाच प्रकार आहे, पण हे चीज टाकून बनवतात. चला मस्त बनवूया आपण आजचा हा पदार्थ. अर्धा कप दूध घेतलं आहे, कढईमध्ये कोमट केलेलं आहे. त्यामध्ये चीज स्लाईस टाकायचे. मी 2 टाकले ते. तुम्हाला जास्त हवे असेल तुम्ही जास्त टाकू शकता. अमूल बटरचा हा एक मोठा तुकडा यामध्ये टाकला आहे आणि ते मेल्ट करून घेतलं आहे. गॅस बंद आहे. आता 2 वाटी मैद्यामध्ये मीठ घालायचं आहे. मीठ जरा बेताने घालायचं आहे, कारण चीजमध्ये पण आहे आणि बटरमध्ये पण आहे. आणि जे आपण दूध चीजवालं तयार केलं होतं ते घालायचं आहे. बस तेवढ्याच याच्यामध्ये आपल्याला मैदा भिजवायचा आहे. गरज लागल्यास थोडंसं तुम्ही दूध घालू शकता. 15-1 मिनिटांसाठी झाकून ठेवा. मस्त मुरलेला आहे आता आपला मैदा. पातळ एकदम पोळी बनवून घ्यायची आहे, एकदम पातळ. परत थोडंसं त्याला लाटताना त्रास जाईल तर त्यावेळेला किंचितचं बटर लावायचं आहे आणि परत मस्त लांब पोळी लांबवून घ्यायची आहे. आणि त्यानंतर एकदम छोटे छोटे आपले हे चिजलिंग्स आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. पातळ असल्यामुळे छान क्रिस्पी आणि खुसखुशीत होतात. मध्यम आचेवर तळायचे आहेत. चीज असल्यामुळे लवकर तळल्या जातात. जर गॅस मोठा असेल तर लवकर जळतात पण. त्यामुळे अंदाजानेच आपल्याला तळायचं आहे. या रंगापर्यंत आले की कढईतून काढून घ्यायचे. हे आपले सिम्पलवाले चिजलिंग्स तयार आहेत. आता यामध्ये एक ट्विस्ट आहे. आपण एक दुसरी पण रेसिपी याच चिजलिंगपासून बनवणार आहोत. त्याच्यासाठी आपण होममेड एक मसाला बनवला आहे. आता ते बघूया आपण. विशेष काही नाही आहे मैत्रिणींनो, घरच्याच मसाल्यांमध्ये आहे. धन्याची पावडर आहे, थोडंसं चाट मसाला, लाल तिखट आहे, मीठ नाही घालणार आहे. पण जो दिसतोय ट्विस्ट आहे तो आहे पुदिना. हा पुदिना मी घरीच वाळवलेला आहे आणि तो हातावरच क्रश करून घेतला आणि तो या मसाल्यामध्ये ॲड केला. तो आपला सगळ्या या चिजलिंगवर पसरवायचा आहे आणि टॉस करून त्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे. बघा कसला भन्नाट आपला पदार्थ तयार झाला आहे. 2-2 चिजलिंग्स नक्कीच करून. काय मग कशी वाटली रेसिपी? जाता जाता लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका.